फेसबुकवरून ओळख झालेल्या विवाहित महिलेशी धार्मिक प्रभावाचा गैरवापर करून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा, अश्लील व्हिडिओ पाठवून धमकावल्याचा आणि मॉर्फ केलेले नग्न फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप असलेल्या वसईतील तथाकथित भोंदूबाबा ऋषिकेश श्रीकांत वैद्य याचा नियमित जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.पी. रागीत यांनी 16 मे रोजी हा आदेश दिला. फिर्यादी महिलेशी आरोपीची ओळख ऑक्टोबर 2023 मध्ये फेसबुकवरून झाली होती. आरोपीने पुण्यातील लॉज तसेच वसईतील हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. महिलेला धमक्या देत तिचे मॉर्फ केलेले फोटो आणि अश्लील व्हिडिओ पाठवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी कथित चॅट्स, 4 मोबाईल, रोकड आणि 2 पेनड्राईव्ह जप्त केल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. तपास सुरू असून आरोपी सुटल्यास साक्षीदारांवर दबाव आणू शकतो असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने जामीन नाकारला आहे.